आत्म्याने चालले तर जीवनात काय होतं, कार्य होतं. प्रभू येशूचं वचन आणि पवित्र आत्म्याने चालणे, कसं पवित्र आत्म्याच्या पद्धतीने आपल्याला चालणं गरजेचं आहे. आणि त्यातलंच आपण दुसरा पार्ट आहे, त्यामधलं आपण देवाचं वचन बघू. 2 राजे याचा 4था अध्याय आणि त्यातलं 38 वचन. जुन्या करारात 2 राजे याचा 4था अध्याय आणि त्यातलं 38 वचन. अलिशा पुन्हा गिलगालात गेला तेव्हा देशात दुष्काळ पडला होता आणि संदेश त्यांचे शिष्य त्याच्या समोर बसले असता त्याने आपल्या सेवकास सांगितले, चुलीवर मोठे बहुगुणे ठेवून संदेश त्यांच्या शिष्यांसाठी शाकभाजी आण. पुढं तेव्हा एक माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा करावयास गेला असता त्याला एक लहान वेल सापडली. तिच्यावरील कडू इंद्रायणी सोडून त्याने उडीद भरून आणली. ती चिरून त्या शाकभाजीच्या बहुगुण्यात घातली. ती कडू होती हे त्यास ठाऊक नव्हते. हा, ते रानात अलिशा आणि त्याचे शिष्य कसे गेले, रानात होते आणि रानात त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी एका पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये त्यांनी भाजी चिरली, पण ती भाजी कडू कशी होती, कडू होती, खाण्याची योग्य नव्हती. कशी होती, कडू होती, जळलेली होती, रोग असं काहीतरी असं त्यात प्रॉब्लेम, पण ती खाण्यायोग्य नव्हती. पण यांना ती माहिती होती का, नव्हती. पण त्यावेळेस बी पवित्र आत्मा होता आणि आज बी पवित्र आत्मा. आणि पुढे बघा त्यांनी कशाद्वारे कार्य केलं, वाचा. त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसात वाढली. हा, ती खाताच लोक ओरडून म्हणाले, देवाच्या माणसा बहुगुण्यात मन आहे, बरोबर. त्यांच्याने ते खापेना. अलिशा म्हणाला, हा. थोडे समीप आण. ते त्याने त्या बहुगुण्यात टाकून त्यास म्हटले, आता या लोकांना ते वाढा, म्हणजे ते खातील. मग त्या बहुगुण्यात काही अपायकारक पदार्थ राहिला नाही. त्यांनी कशाचा यूज केला, मिठाचा. कशाचा यूज केला इथं, मीठ. पवित्र आत्म्याने काय सांगितलं, मीठ. तिथं प्रार्थना झाली का पुढं, इथं काय यूज झालं, मीठ. काय यूज केलं, मीठ. हे मार्गदर्शन कोणी केलं, पवित्र आत्म्याने केलं. नाहीतर अलिशा तर मोठा प्रार्थना वाला व्यक्ती होता, त्याने म्हणलं पाहिजे प्रार्थना केली, ईश्वर प्रार्थना करतो ही म्हणजे करून सुखू, कारण की चालवणारा कोण असतो, आणि पवित्र आत्म्याने काय सांगितलं, त्या भाजीमध्ये काय टाक, मीठ टाक. त्यांनी फक्त एक वाटीभर मीठ आणायला लावलं आणि त्या भाजीत मीठ टाकलं, ती कडू भाजी गोड झाली. लोक म्हणतात मग मीठ कशाला घ्यायचं, प्रार्थना का नाही केली, झाली प्रार्थना पुढे. हा, म्हणून चालवतो कोण, पवित्र आत्मा. पवित्र देवाच्या जेवढे ऑनलाईन लेटर बघत आहेत प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक टाक्याच्या वळाच्या त्यांच्या जीवनात बसवतो. सैतानी बंधनातून मोकळ्या दुष्ट आत्मेचा कार्य त्यांच्या जीवनातून निघ.